अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गूढ आता वाढल्याचं पाहायला मिळते। हृदयविकाराचा झटका आल्यानं शेफालीचा मृत्यू झाल्याचं बोललं जाते। मात्र आता यामध्ये एक नवीन माहिती समोर आली। शेफाली व्हिटॅमिन सी ची औषधे घ्यायची, तिला हृदयाशी संबंधित कुठलाही आजार नव्हता, तसंच ती आरोग्याची काळजी घ्यायची अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली। त्यामुळे शेफालीच्या मृत्यूचं आता गूढ वाढलंय। त्यातच शेफाली अँटी एजिंग म्हणजेच वय कमी दिसण्याची औषधे घेत होती का, त्याचे साईड इफेक्ट झाला होता का असा प्रश्नही आता उपस्थित होतोय। दरम्यान कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अजय महाजन यांच्याशी या संदर्भात संवाद साधला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या 42व्या वर्षीच निधन झालं। हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झाल्याचं बोललं जाते। एकीकडे बॉलिवूडमध्ये आता हळहळ व्यक्त केली जात असताना दुसरीकडे एवढ्या कमी वयामध्ये शेफाली जरीवाला हिचं निधन होणं याच्यामुळे आता अनेक प्रश्नचिन्ह हे खरं तर उपस्थित केले जातात। आपल्यासोबत अजय महाने डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काही अँटीबायोटिक्स किंवा काही अँटी डिप्रेशन ड्रग जे असतात त्या गोळ्यांमुळे पण हृदयाच्या गतीवर किंवा हृदयाच्या क्यूटी जो इंटरवल असतो त्याच्यावर अबनॉर्मल परिणाम होतो आणि क्यूटी इंटरवल जर वाढला तर व्हेंट्रिक्युलर अरिथमियाज व्हायचे चान्सेस वाढतात। तिसरं म्हणजे काही प्रकारच्या अंमली द्रव्याचं सेवन केल्यामुळे कधी कधी शरीरामधील इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण अबनॉर्मल होतं आणि त्यामुळे पण असे गोष्टी संभवू शकतात। झोपेमध्येच असताना जर मृत झाल्या असतील तर मग ते व्हेंट्रिक्युलर अरिथमिया असण्याचे आणि क्यूटी प्रोलॉंगेशन आणि अशा गोष्टी असण्याची शक्यता जास्त होते। पण जर झोपेमधनं त्या उठल्या, त्यांनी स्वतः कंप्लेंट केली की माझं छाती दुखते आणि मग ताबडतोब त्यांना स्वेटिंग झालं आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ड्युरिंग ट्रान्सपोर्ट फ्रॉम होम टू हॉस्पिटल त्यांना चेस्ट पेन होत होतं आणि मग बीपी कमी झाला आणि मग जर त्यांचा डेथ झाला तर मग तो ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोममध्ये होण्याचे चान्सेस जास्त वाटतात। ओके सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।